बोलायचं का हो? नमस्कार मंडळी. आज कमी बोलल्याबद्दल आभारी मंडळी. आज निर्णय घेण्यासाठी एकदम मी स्वतः आलेलो आहे. श्राम कारखान्याची अवस्था 78 सालपासून जो कारखाना महाराष्ट्राच्या इतिहासात नंबर 2चा कारखाना होता, विखे पाटील साहेबांच्या आजोबांनी काढलेला पहिला 6 महिन्यांनी काढलेला आपला एक आदर्श कारखाना 22 वर्ष जवळजवळ आम्ही या कारखान्याशी संबंधित आहोत. जे काही घडलं त्याचा आम्ही सूड घेतला नाही. हनुमंतराव पवारांच्या कुटुंबावर आम्हालाही हे उद्योग करता आले असते, परंतु आम्ही ते केले नाही. उलट पक्षी संजीव राजे जेव्हा चेअरमन झाले 2002च्या पुढे, तेव्हा माजी चेअरमन आबा पवार यांना घेऊन माझा भाषण मला स्वतःला आठवतंय की ज्या वेळेस हा कारखाना झाला त्यावेळेस पक्षाची भूमिका, गटाची भूमिका घेतली गेली नाही. आणि ज्या लोकांनी प्रामुख्याने त्या कारखान्याला महाराष्ट्राला मदत केली ती घरं नंतर राजकारणात जरी आमच्या उलटी गेली असली तरी आज हा कारखाना आपल्याला परत चालू करताना 1957च्या भावाने आपल्याला चालवायला लागणार आहे. तो कारखाना बाहेर पडेल अशा अपेक्षेने आम्ही पुढे गेलो. संजय राजांनी अडचणी सांगितल्या की काही ते रिपीट करणार नाही, पुनरावृत्ती करायचं काय मला काही कारण. आम्ही हा कारखाना घेतला, हा आर्थिक कुवत होती का नव्हती, आर्थिकदृष्ट्या सक्षम होता का नव्हता, आर्थिक कर्ज फिटल्या जातील का नव्हते, त्याचा काही विचार केला नाही. आमच्या कुटुंबाने हा विचार केला की मालोजीराव नाईक निंबाळकरांनी काढलेला कारखाना आज जर आपल्याकडे आला असेल तर हा कारखाना सुस्थितीत एवढ्याच वैभवाने, हे वैभव मी बघितलं या पिढीने बघितलं नसेल. यशवंतराव चव्हाण जेव्हा इथं आले होते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन करायला, तेव्हाचं वैभव आणि आत्ताचं वैभव, हा कारखाना देण्याची वेळ आली का याचा शोध घेण्याचं आपल्याला काही कारण नाही, कोणाला दोष देण्याचं कारण नाही. परंतु त्यावेळेसही तेच झालं की राजकारण जास्त झालं आणि उद्योग कमी झाला, त्याचे परिणाम आपल्याला भोगायला लागले. आणि हे काय केवळ पर्यटन पुरतं झालंय असं वाढणं नाही. सहकारात जेव्हा राजकारण वाढलं, बघा कारखाना असला तर 1+1 काय 11 होणार आहेत का, 2च होणार आहेत. परंतु सहकारात बऱ्याच ठिकाणी हे 11 केले गेले, त्यामुळे वरचे जे 9 राहिले त्या 9मुळे हा संबंध सहकार हा तोट्यात गेलेला आहे, तो बदनाम झालेला आहे. सहकार सम्राट हे नाव एक बदनाम झालेलं नाव. नाटकं आली, निळू फुलांचं नाटक कोणी बघितलं असलं तर मला माहीत नाही, पण निळू फुलांच्या या नाटकाने सहकाराचं कल्याण न होता बदनाम जास्त झालं. हे सगळे म्हणतात रामराजांनी निर्णय घ्यावा. माफ करा मी स्पष्ट बोलणार आहे. मला निर्णय घेऊन तुम्ही लोकांनी तो लोकांच्या पर्यंत पोहोचवायचा का नाही आणि लोकांनी मानायचा का नाही, हा तुमचा आणि लोकांचा निर्णय आहे. मी म्हणलं की आमदार निवडून देऊ नका, आमदार पाडला. कुणी पाडला? तुमच्यापैकीच कोणीतरी मतदान केलं. का मतदान केलं? पैसे घेऊनच मतदान केलं ना, दहशतीनेच मतदान केलं ना. ही दहशत आणि हे पैसे जर तुम्हाला चालणार असतील तर मी निर्णय घेऊन असा 74व्या वर्षी गेल्या 30 वर्षाच्या राजकारणात माझ्या संबंध कुटुंबाकडे दुर्लक्ष करून तुमची कुटुंब वाढावीत म्हणून मी जे काही उद्योग केले, ह्या उद्योगात 2 धरणं असतील. 2 धरणं काय, या जिल्ह्यातली सगळी धरणं, पश्चिम महाराष्ट्रात सगळी धरणं केवळ माझ्या डोक्याने चालू झालेली आहेत. मी स्वतःचं कौतुक करायला इथं आले.
निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, मला नाही घ्यायचा. आणि तुम्ही जर माझ्यासारखा निर्णय घेतला नाही तर मी या भानगडीत पडणार नाही, हे तुम्हाला मी स्पष्ट सांगितलं. आणि माझा निर्णय काय, रस्त्यावर या, सहकारात ज्या पद्धतीने मी 30 वर्ष हे राजकारण राज्यावरचं बघितलं, म्हणजे एखाद्या माणसाच्या, एखाद्या माजी खासदाराच्या खुश करण्यासाठी सत्तेचा असा जो वापर होणार असेल तर आपल्याला न्याय मिळणार शक्य. न्याय ओरबडून घ्यायला लागणार, न्याय ओरबडून घ्यायला लागणार आहे. कोर्ट तुमच्या बाजूने नाही, पोलीस तुमच्या बाजूने नाही. आता हे बोललो ना की त्या गेटपर्यंत असतोपर्यंत घर जातात. तुमच्यात हिंमतच राहिलेली नाही, माझा स्पष्ट आरोप. आज आमच्या राजकारणापुरतं झालं, ठीक आहे, आम्हाला पराभव पत्करायला लागला, आम्ही फलटण सोडलं, तुम्हाला बेवारस केलं. आज आम्ही लढतो, आणि लढतोय ते कोणासाठी लढतोय, तुमच्यासाठीच लढतोय. पाणी कोणी आणलं, अहो मला तुम्ही सांगा. 2 धरणं गेली, 8,000 लोकांची कमीज खायर गेली, 2 कारखाने बाहेर काढले, आणि तरी आमदार आपला निवडून येत नाही. मग करायचं काय, सोनं वाटायचं तुम्हाला? तुम्हाला म्हणजे वैयक्तिक कोणाला घेण्याचं कारण नाही. विचारू प्रश्न आहे, हिंमत घ्या देवाचं नाव. जे कोणी इथं बसलेत त्यांनी सांगायचं की या सगळ्या इलेक्शनमध्ये रणजित नाईक निंबाळकरांनी वाटलेले पैसे मी घेतले की नाही, एवढा हात वरता दाखवा. आहे का हिंमत? अहो घेतले नाहीत, घेतले म्हटलं मी, हे कळलं. अहो तुम्ही हातच वर करू शकत नाही. याचे गुन्हेगार फलटण तालुक्यातले कार्यकर्ते आणि फलटण तालुक्यातली जनता आहे. आणि त्यांना जर माझं ऐकायचं नसेल तर मी तुमच्यासाठी माझं आयुष्य अजून किती वर्ष वाया घालवू यालाही कुठेतरी मी पोटतिडकीने बोलतोय, नैराश्याने बोलतोय. आणि ज्या लोकांनी मला इतकं वाढवलं आणि त्यांच्या बदली त्यांचं सर्वांचं भविष्य आखलं, आणि मी तुम्हाला हेच सांगत होतो की रणजित नाईक निंबाळकरांचा माझा वैयक्तिक द्वेष नाही, त्याचे कारखाने व्यवस्थित चालावे म्हणून मी काय कधी भानगडी केलेली नाही. करायचे कारण नाही, ते स्वतःच्या हाताने त्याचं चाललंय ते चालून द्या. जो साखरवाडीचा फुगा फुटला नाना, तेव्हा मी 85 सालपासून सांगत, तोच फुगा उपळगाचा आज न उद्या फुटणार. केवळ सत्तेच्या माध्यमातून बँकांना लुबाडून बँकाची नवजुनं करून चाललेले हे कारखाने, हा धंदा चाललेला नाही, हा व्यवसाय चाललेला नाही, हा पैसे डायव्हर्ट करायचा धंदा चाललेला आहे. हा एक माणूस, आणि अशा माणसाच्या नावावर अहो साधं त्या माणसाला तुमची ह्याच्यात रणजितला ऊस घातलेले किती लोक आहेत सांगा बघू मला. खरं हात अहो नसतील काय सगळे. संजू बाबा माझा विश्वास राहिलेला आहे. अहो इथनंही आणतात, इथनंही देणार आहेत. 9 लाखचा ऊस त्याचा डोळ्याला कसा जातो, त्यांनी सांगावं ना मी दिला नाही. ऊस वेळेवर मिळाला नाही म्हणून टाकणारे महाराज, वाहतूकदार तुमचे तिकडे आहेत, त्यांचे पैसे मिळाले नाहीत. या सगळ्या गोष्टी 13 नंबर खोली मी सांगत होतो तुम्हाला. हे धरून बडवणारी माणसं आहेत, कायदा हातात घेणारी माणसं आहेत, पोलीस राबवणारी माणसं आहेत, आणि तेच तिथं घडलं. आणि ह्याला मी विरोध केला होता की 30 वर्ष खपून सगळी तालुक्यातली दुखणी, विकासाची दुखणी अनुशेष होते का उद्योग सांगा ना मला तू. आज 70 किलोमीटर आत असलेल्या या तालुक्यात जगातली सगळी मेगा सायकल सांभाळायची कोणी, हे लॉक लावायला गेले. किती जणांनी तुमच्या विरोध केला? तुमच्या घरातले कोण ना कोणतरी तिथे नोकरीला असेल ना. 80 लोक तुमच्या साखरवाडीत आहेत. बाळासाहेब तुमच्यामुळे हा साखरवाडी चालू झाला, मला स्पष्ट सांगतो इतक्या लोकांनी. हे सद्गृहस्थ वारकरी कुटुंबाचं एक प्रमुख कुटुंब आहे त्या भागात. ही मंडळी कंटाळ्यात मागे राहिली, मी साखरवाडीत भाग घेतला. काय करायचं म्हणलं, प्रल्हाद पाटील ती साखर. बाळासाहेबांनी जायला अंगठी नाही माहिती, लागण करायला मला अंगठी, माझ्या डोळ्यात पाणी यायची वेळ आली ही या घराला मी ओळखतो, पिढ्यान पिढ्या आमचं घर आहे. याच्यावर ही वेळ आली म्हणून मी साखरवाडी कारखान्यात पडलो. काय माझा राजकीय फायदा झाला? कशासाठी मी करू सांगा नाही. माझ्या आत्मिक समाधानासाठी झालं, माझ्या आत्मिक समाधान लावले तुमचे संसार. ही साखरवाडी जे पैठण बाजारपेठ बंद झाली होती, ही श्रीरामाने यांनी
खुलली की नाही एवढं सांगा. तुमच्या लोकांना सगळ्यांना नोकऱ्या मिळत नाहीत, मिळायच्याच त्यांना मिळायच्यात. आज साखरवाडी कारखान्याचा कामगार बाळासाहेब 45 ते 35 हजार रुपये घेतले. आई मग देतो का म्हणा स्वराज्यामध्ये, ते की म्हणा मग बोलायला आई एक. हा दुसरा जो आहे कोण, विश्वास, त्याच्याबद्दल आता काय बोल. यांनी प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जाऊन पैसे काढले. याच्यावर जेव्हा केस झाली, कमिशनर करंदीकर होते, थोपटेंनी तो प्रश्न विचारलेला होता. तुम्ही नव्हता तेव्हा दीपकराव, मी होतो, राज्यमंत्री मीच होतो. करंदीकरांना वाटला की रामराजांनी मित्र आहेत, माझे मित्र होते. त्यांनी मला फोन केला की रामराजे कशाला आहेत, अधिकाऱ्याचं आयुष्य तुम्ही बाहेर आहात. म्हटलं बापू त्यांचं काय आमचं वाकडं नाही, त्यांना आपलं समज द्या आणि काढून दे. ह्याला वाचवला मी आणि आज माझ्या छातावर बसायला असा हा नाव आहे. नोकरीला आलेली एक महिला सोडलेली नाही आणि अरे जा माझ्यावर लावायचं असलं तर लाव, काय खटले लावायचे ते लाव. आता पावती आली माझ्याकडं, या संबंध पाटील समाज नाही म्हणतोय काय ते कुरेशी समाजाकडनं किती पैसे उचलतो हे आम्हाला. गाय ही या भारतीय जनता पार्टीनं पवित्र, आणि या पवित्र गायीच्या काहीतरी तिथं काढलंय, गाया मेल्या तिथं. कोण बोंबलं, एक जण बोंबला. एवढं सगळं झालं तरी माझा मूळ पदावर मी येतो की तुम्हाला जर ते चालत असेल तर आम्ही तडजोड करतो ना, आम्हाला काय करायचं. तुम्हाला चालत असेल तर आम्ही करतो. द्यायचा आहे का कारखाना रणजित नाईक निंबाळकरांच्या हातात, आणि द्यायचा नसला तर रस्त्यावर या. 1 आणि 2 हजार लोक आलेली मला पटणार नाही. 14,000 लोक, त्यापैकी 13,000 लोक ही आपल्या सभासद आहेत. त्यांच्यापैकी किती आहेत? आज 6 लाख टन ऊस, मी आमदार झालो तेव्हा होता, आज 20 लाख टन हा ड्राय भागात आलेला ऊस आहे. आज काय फक्त पूर्व भागातच पाणी आहे. साखरवाडी, पाडेगाव ते आसोळी परिस्थिती नाही. किती ड्राय भागातले लोक मला दिसते, सांगा ना मला तुम्ही. ह्याची तुम्हाला किंमत नसेल अर्थात मी काढू का, की तुम्हाला चालते तर घ्या उरावर. आता घरादारापर्यंत हे पोचले. मी म्हणत होतो तुम्हाला की 30 वर्षे विकासाची दिशा घालवेल, त्याला 6 महिने पुरले नाही. 3रा बसलाय नगराध्यक्ष, गटारातले पैसे घातले 15%. हे न्यू पर्सन ट्रेडरचं केलं तेच तिथं होणार. माझ्या वेळेस असलेली नगरपालिका आणि आता उत्पन्न संपन्न असलेली नगरपालिका सगळी संपणार. कारखाना त्यांच्या ताब्यात गेला, सत्तेतनं मुख्यमंत्र्यांनी दिला नाही तर कोण दिला, द्यायचा का नाही हा आपल्याला ठरवायला लागला. तुमची जर हिंमत असेल आणि जर आपल्या न्याय सरकार दरबारी मिळणार नसेल, कोर्टात मिळणार नसेल, त्यांचं त्यांना लकला, आपली ताकद आपल्याबरोबर, ऊस देणं आपल्या हातात आहे. ही तुमची सोय करून ठेवलेली आहे. 5 लाख टन ऊस जर तुमचा गळा, त्यातला 3 लाख टन हा आपल्या गटाचा राहणार आहे. हा साखरवाडी कारखाना उचलून नेणार आहे, आणि हे जर होणार आहे तर ही माझी शेवटची सेवा तुमच्यापर्यंत पोहोचली. आणि मी साखरवाडीला सांगणार की काय 3 लाख टन आणणार, माणसं वेचून मी 3 लाख टन नेणार आहे. प्रत्येक गावातला फक्त आपल्या गटाचा आणि आपल्या पार्टीच्या माणसाचाच ऊस देणार आहे. म्हणून या तिकडे काय व्हायचं असेल ते काय मला घेण्याचं नाही तुमच्या लोकांचं. जा म्हणून स्वराज्याला. तुम्ही जर बाहेर पडणार नसाल, जो अनुभव आला मला 2 इलेक्शनमध्ये, तुम्हाला सांगू का आमदारकी, संजीवराजेंनी मी सगळ्यांनी मिळून, आमदारांनी मिळून कोविडला जेवढी लोक वाचवली होती त्यांनी जरी हा मतदान केलं असतं तरी आपला आमदार पडत नाही. मला आठवत नाही कोविडच्या काळात संजय बाबा 3च्या आत करीत होते. यांनी काय केलं, बारामतीला जाणारा ऑक्सिजन आम्ही थांबवला, ते काम आहे. आणि त्यांनी काढलेल्या हॉस्पिटलमध्ये 9 लोक, ते मोजून लोक. अशी सगळी माणसं तुम्हाला जर 15 आणि 10 हजारासाठी चालणार असतील, मंडळी मला माफ करा. 3 पिढ्या आमच्या घराने आमचं घर जाळून तुमची सेवा केली. कधी आम्ही तुम्हाला मताचा, मी तर माझा मग तुम्हाला मताचा गट्टा म्हणून कधीही बघितलेलं. मी तुमच्याकडे बघितले हे मनुष्य म्हणूनच बघितलंय, मानव म्हणूनच बघितलंय, गरजू माणूस म्हणूनच बघितलंय. राजकारणाच्या वेळेस बाकीच्या ठिकाणी गरिबी हटाव एवढीच मोहीम. 30 वर्षाची तुमची ही सेवा आज या लोकांच्या तुम्ही हातात दिली ना.
आणि तुम्ही कुठल्या तोंडाने मला म्हणताय की रामराजे हाकून कोणाला जुना काळात आठव हनुमंतराव होते चेअरमन राजवाड्यापासून शिवाजीराजे मोर्चा काढायचे कालव्यापर्यंत 100 200 400 500 लोक आणि कालव्याच्या कलियुगडे गेलेली फक्त 5. नितीनराव आठवत लहान होते तरी त्यांना माहिती अहो बरोबर आहे ना म्हणून तो विचारतो. हे सगळं करत गेलेलं आहे आणि आज अंतिम टप्प्यात आले आणि ही सगळी देवेंद्र फडणवीसांना मागणारी भीक अजून मंत्रिमंडळ ह्याच्या कमिटीत जाण्याची अवस्था एका जर तुम्ही ठरवला की 12 लाख कोटीचे शेअर कॅपिटल जे आपलं कमी आहे ते आम्ही तुम्हाला करून देतो तर निगेटिव्ह नेटवर्क ते संपणार आहे का तयारी? कोणाची तयारी? प्रत्येकाने सांगा आपल्या मनाला आपण कितीचा शेअर घेतलेला आहे. अहो यांचा शेअर बघा हा रणजित निंबाळकर मुच्छड 15,000 शेअरने रणजित निंबाळकरांनी 10,000ची शेअर घेतली. येणे 10,000 म्हणजे किती घेतले 5,000. बॅरिस्टर निकम त्यांनी 4,000 येणे तो 69 टाकत नाही. मग आता त्याच्या पुढे प्रख्यात थोडेसे विश्वास भोसले त्यांना 7,500 येणे आणि प्रख्यात सावकार श्री शिवरूपराजे खर्डेकर त्यांना 14,000 येणे आणि हे तुमचा कारखाना चालवणार. अहो यांच्या नाव असं आहे की हे त्या प्रशासकीय मंडळात या ठिकाणा जायचं ते 3 वामटे हे त्या प्रशासकीय मंडळात जातील. देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडनं स्टेट गॅरंटी घेतील. स्टेट गॅरंटी घेतल्यानंतर कर्ज घेतील आणि कर्ज डायव्हर्ट कसं करायचं कर्जाचं रूपांतर स्वतःला कसं करायचं हे उपळाच्या कारखान्यात जे गणित घातलं गेलेलं आहे ते श्रीराम कारखान्यात होईल. यांची घरं भरण्यापलीकडे काय होणार नाही. तुमचे जुने दिवस जर तुम्हाला आणायचे नसतील तर 15,000 रुपये शेअरची कंप्लीट करा. माझे 2च आदेश आहेत. उद्या जर वेळ आली तर रस्त्यावर हे यायलाच लागलं आणि तेव्हा सगळे मिळून आले तर या मोर्चाचं आंदोलन मी स्वतः करणार आणि हे व्हायलाच पाहिजे. तिथे एकदाच होऊन द्या. श्रीराम कारखाना राहिलेला नाही हे सर्वांना तालुक्याचं भविष्य ह्याला शक्य केलं. आज कारखाना घ्यायचा प्रयत्न चाललाय सत्तेच्या माध्यमातून, आमदारकी सत्तेच्या माध्यमातून, नगरपालिका सत्तेच्या माध्यमातून. अरे यांच्या मागे लोकमत नाहीच आहे, कधीच नव्हतं नाही येणारे नाही. हे असंच बनावटगिरी करून दहशत करून मिळाले लोक. हे काय राजकीय इलेक्शन झालं काय? चिमणरावच्या माझ्या झालं इलेक्शन. चिमणराव उमदागडी होता. हे असला फालतू नव्हता. पोलिसांना पुढे करतात तुझ्याची पुढे हिंमत असत. अरे ह्यांना विश्वास बसले माझं तोंड शिवशिवतो. इतका नीच माणूस तुम्ही आयुष्यात बघितले नाही. आणि नीच माणसाच्या हातात तुम्ही तुमचे संसार देणार असाल तुम्ही महान नीच करता. तुम्ही हे लक्षात घ्या. हे तुमचे संसार आहेत, माझा संसार नाही. आणि तुम्हाला जर त्याची परवाच नसेल आणि समोरनं दाराची गाडी आली की बायकोच्या पदरात लपणारे कार्यकर्ते मला याच्या पुढे नको. त्यापेक्षा तुम्ही नसलेले परवडा. इकडे जा आपलं सुखात राहा. कसं कसं चाललंय ते गेलेल्यांना विचारा आणि तिथंच राहा. या तिथं आमच्या बेडरूम पर्यंत येत आहे. तिथं दारापर्यंत पोहोचायला अवघड आहे. साहेब कुठं परदेशी आहेत. परदेशी त्यांना आता 2 विमानतळ आणायचे. अजून काय मी ऐकलं पैठण ते काय अहमदाबाद 40 मिनिटात काय रेल्वे बुलेट ट्रेन. आणि ह्यांनी ती ट्रेन आणली त्यात मागच्या बाजूला एक गार्डन पुढच्या बाजूला एक ड्रायव्हर एवढेच फिरते. जाऊन बघून या हेच करतात ट्रेन आणायला. हे सगळं भुक्कड माणसं आहेत. हे भुक्कड माणसं आहेत आणि भुक्कड माणसाला तुम्ही जर एक तुमच्या हातात. आज माझे इलेक्शनचा प्रश्न नाही. आज आम्ही आमची झालेली तुम्ही दिलेली आमची पराभव आज त्यांनी माझा केलेला नाही हे मी कधीही मान्य करणार. मी केलेल्या कामाचा मी केलेल्या त्यागाचा हा पराभव झालेला आहे. ते माझ्या डोक्यातून जाणार नाही म्हणून मी आज स्पष्ट बोलतो. या 2 गोष्टी करणार असाल तर मला सांगा. त्यापेक्षा मला शुभेच्छा. रणजित नाईक निंबाळकरांना मी लगेच फोन करेन. हे तुम्ही घेऊन टाका, तुम्ही चालवा. शुभेच्छा तुम्हाला. करू का?
करू का? तुम्ही बाहेर पडणार आहे का? उठा की. आज तुम्ही एकटा सांगून काय उपयोग आहे? तू नको आणू, तू ये पण. तू सगळ्यांना आणतो नको मला. हे बघा, तुम्ही विचार करा, आम्ही जाऊन काही फायदा होणार नाही. 14,000पैकी 10,000 12,000 सभासद प्रांताच्या घरी गेले, प्रांताच्या ऑफिसवर गेले, सरकारलाही दखल घ्यायला लागेल. हे उगाच 1,000-2,000 कार्यकर्ते जमून काय सभा सांगायची? किती सभासद आले तो सर्वसामान्य सगळे दिसतात ते कार्यकर्तेच दिसते. कार्यकर्ते काय करतात? हे बघा, 15,000 रुपये 4 महिन्यात 4 दिवसात आठवड्यात जर नाही झाले, आणि हे तुम्हाला द्यायला मी सांगत नाही, जिल्हा बँकेकडनं तुमच्या सोसायटीकडनं दीर्घ मुदतीचं कर्ज तुम्हाला मिळेल. 9% व्याजाने असेल. सोसायटीला 8% मिळतील व्याज, आणि तुम्हाला 7 वर्षानंतर फेडायचं आहे. आणि 7 वर्षाला फेडायला 15,000 भागिले 7 किती झाले? दरवर्षी 2,000 रुपये तुम्हाला देतच नाही. अहो, दारू पिताय रोज 2,000 आहेत. अरे उसातनच कट होणार. अहो, बाकीचं मी ऐकणार नाही. मला आठवडाभरात गावोगाव कार्यकर्ते येतील, सोसायटीत जाऊन पाहतो. सोसायटी कोणाच्या मालकीच्या? 135 सोसायटीपैकी 130 तरी आपल्या आहेत. विरोधात अगदी म्हणा 10-20-25 सगळ्या सोसायट्यांच्यात जाऊन बसतो. कारण माझ्या घरी यायचं नाही, नोकरी मागायची नाही, बदली मागायची नाही. जा, गावात जा, सोसायटीला घेऊन बसा, सदस्यांची यादी बाळासाहेब देतील. आणि मग जर आपलं नक्त मूल्य गेलं तर आपल्याला कुठलीही बँक कर्ज देईल. कोणाची भीक मागायची आपल्याला गरज नाही. तेव्हा 15,000 पूर्ण करणार का? दुसरा निर्णय. मला बाकीला काय बोलायचं नाही. देवेंद्र फडणवीसांनी काय केलं, मोदींनी काय केलं, हा काय करतोय, त्याला जाऊन द्या. माझ्या शुभेच्छा. बुलेट ट्रेन आण आणि हे 3 घेऊन बस. विमानतळ आणतो. आता तू विमानतळ आणून विमानात बसायला माणसाच्या जनतेच्या पैसे तर पाहिजेत. खूप असतील. लोकांना पैसे तर पाहिजे. काय चाललंय त्याचं स्वप्न काय करायचं? आपली काय नाही. ते बघा, त्यांची सत्ता आहे, सत्तेतनं काही करतात. आम्ही सत्ता वापरली. 4 मुख्यमंत्री बघितले. त्याच्या आधी बघितले. संजय बाबांचा जन्म 3 वर्षाचे होते. 67 इलेक्शनला मी प्रत्यक्षात नव्हतो, परंतु झालेली भांडणं माहिती होती. परंतु हे असलं सोडाचं राजकारण, आणि जनतेच्या राजकारणात पाणी ओतून, जनतेच्या संसारावर पाणी ओतून, दहशतीने आणि पोलीस दहशतीने आज जर जनमत घेण्याचे प्रयत्न जे चालू आहेत ते पैठण तालुक्यात चालू न देण्याची ही ताकद. माझा काही देवेंद्र फडणवीस यांना विरोध नाही, भारतीय जनता पार्टीला विरोध नाही. देवेंद्र फडणवीसांचे माझे उत्तम संबंध आहेत. परंतु आम्हाला कळत नाही की देवेंद्रासारखे दूरदृष्टी असलेली माणसं, ज्यांना आम्ही म्हणतो की महाराष्ट्र दिल्लीत रिप्रेझेंट करायला पंतप्रधान होण्याच्या लायकीचा आहे, एकमेव माणूस आज राज्यात दिसतोय, त्या भुक्कडाच्या मागे लागला. हे भुक्कड घ्या आणि देवेंद्र साहेब तुम्हाला फसवणारे आणि संपवणारे. तुमचा एक चाहता म्हणून मी तुमच्या पार्टीचा नसेल, म्हणजे तुमचं काम मी बघितलेलं आहे. लोक विधानसभेत तुमची भाषणं बघितलेली आहे. स्वतःच्या भागाचा जे प्रश्न तुम्ही ज्या हिमतीने दूरदृष्टीने मांडत होता ते बघितलेले. मंत्र्याला निष्प्रभ करणारी तुमची भाषणं आज तुम्हाला संधी असताना आमचे सुखाचे संसार ते आम्ही कष्टाने वर आणलेले. सगळी घडी आपली विस्कटली होती. सगळी घडी विस्कटलेली होती. ही एका माणसाच्या नादाने आपण नष्ट करू नका, एवढी माझी जाहीर विनंती देवेंद्र साहेबांना आहे. कायद्याने जाऊन द्या. आमच्या 2च मागण्या आहेत देवेंद्र साहेब. मला इलेक्शन पाहिजे ना, रिट पिटिशन मागितली आणि इलेक्शन चला लावा, इलेक्शन करू फेस. एका बाजूला इलेक्शन लावा न लावण्याचे फी बांधणार, हे कोणी केलं? विश्वास नाही केला. अहो, हा कारखाना जेव्हा जगभराला आला होता तेव्हा कुठं होतं?
कारखान्याला दुसऱ्या 4 दिवसात, पुढच्या 4 दिवसात जेव्हा लॉक लागणार होतं, कुलूप लागणार होतं, तेव्हा आपण बाहेर काढलं. अजून काय करू तुमच्यासाठी या कारखान्यात? अजून काय करू मला बोलता येत नाही, परंतु मी ह्याच्याही पलीकडे जाऊन काही गोष्टी केल्या. मी काय केलं हे जर सांगितलंच होतं या तोंडाने, तर मला अनिल देसाई इतक्या नालायक लोक ही, नालायकांच्या नादाला लागणार असाल, आम्हाला आपल्या सुट्टी द्या. संजू बाबा दूध विकते, मी मला काय करायचं ते करीन आणि तुम्हाला माझ्या शिवाय 8 दिवस मी वाट बघणार आहे. 15,000 मला कंप्लीट पाहिजे. 12 कोटी रुपये जर आले तुमच्याकडनं, कर्ज सातारा बँकेतून देण्याची जबाबदारी माझी आहे. तुम्ही जर हो नाही म्हणला बाबांराव, तर मग तुम्ही आणि घेतला. फोन करून तुमच्या इथलं जाहीर सांगून टाकतो, मी मोहन करीन. तुम्ही जे भोपाळला ज्या तडफेने चालवला आहे, 60 लाख लिटरची संबंध एशिया खंडातली मोठी लिटर काय डिस्टिलरी आमची चालवा घ्या. अहो श्रीदत्त कारखान्याला तिथेही दम भरला जातो. तुम्हाला काय माहिती आहे? आज 20,000 जाईल पुढच्या वर्षी हा कारखाना. काय करायचं आपल्याला? कुठला कारखाना आणि काय कारखाना किती येऊन लावा या श्रीदत्त कारखाना आणि हे जो जोडी जमली. आज संतोष खटके बोलले हे लक्षात ठेवा, काय नको दारू? 400 रुपयाच्या नामागे जास्त देतो म्हणून यांना नको. यांच्या सध्या पिवळ्या होतात या पार्टी. लोक काय तुम्हाला अजून तर कळलं नसेल. माझं दुर्दैव आहे मी म्हणे, तुमचं सुदैव का दुर्दैव आहे काय ठरवेल? भविष्य ठरवेल. भविष्य घडवायची आज तुमच्या निर्णयाची वाट 8 ते 10 दिवस बघेल आणि मी माझा निर्णय घेणार आहे. कोणाचाही ऐकणार नाही हे मी तुम्हाला पक्क सांगतोय. तेव्हा उठा, घरी जा, काम करायला लागा आणि 15,000 रुपये द्या. बाकीच्या भानगडी 15,000 रुपयासाठी मला संबंध संसार नष्ट करू नका. वेळ येईल अजून काही जर डाव पडले तर संबंध 10,000 लोकांचा मोर्चा घेऊन आपल्याला फ्रान्स बाईकडे जायला लागणार आहे आणि तिथं जाऊन या गाडवांचे पुतळे जायला लागणार आहेत. लोकांचे हिंमत असली तर करा. परत म्हणतो, त्याला परत मला घालवाल स्वतः बसाल चुलीपाशी, आता गॅसपाशी. ही वेळ माझ्यावर आणू नका. आमच्या पिढीने आम्हाला जे संस्कार दिलेले गेले ते काम प्रामाणिकपणे केले. विकास जर पुढे करायचा असेल, इंडस्ट्री तर पुढे वाढवायची असेल, शिक्षण हवे काय 19 साली नगराध्यक्ष बोलला, मला अजूनही त्याचे भाषण आहे. आम्ही आज तसे खासदारकी घेतली आहे, आम्ही मालाची बँक घेऊ, आम्ही हे करू. आज तू त्याचं काय काढलं म्हणून द्यायची भाषा करतो. यांनी काय काढले मला सांग. एक काढला या दूध गुलुकाचं दूध चांगलं, तिचं वाटोळं केलं, त्याला टाकला. त्याला त्याच्यामुळे त्याला मशीन नसलेला कारखाना त्याला विकलाय 400. ते चांगलं आहे का तुम्हाला? अहो सगळं तुमच्यावर येतं शेअर होल्डरवर. कारखाना जेव्हा दिवाळ्यात निघतो आणि दिवाळा जेव्हा भरायला माणूस गेला, कारखान्याने पुढे विकत घेतला, तर उरलेले पैसे असतात ते तुमच्यावर येतात. तरी तुम्ही लक्षात घ्या. ती वेळ जर तुमची तुम्हाला आणायची असली तेव्हा मी माझ्या शब्दाला खंबीर आहे. मी काय मागे हटणार नाही. मी एकटा मागे हटून आणि पुढे जाऊन काही उपयोग नाही. तुमची साथ विकासाला मिळाली, त्याचप्रमाणे विकास टिकण्यासाठी तुमची साथ मिळावी एवढेच अपेक्षा करतो. आल्याबद्दल धन्यवाद, शुभेच्छा. आणि माझ्यावर वेडावाकडा निर्णय घेण्याची वेळ आणू नका ही विनंती. आज